धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देहे उदासीन, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. आपल्या माईकला थोडा विको कमी असला चालेल, आवाज राहू दे बघा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्य त्रैजननी देवाची. ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. किंवा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. सोनो पंत तथा कुनिजनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकिता पुण्यनगरीचा मोती करा शुभ तू, ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो. सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागन निज चरणा. अहो स्वामी तुक या देवा, यावरे न करावा अवहेलू. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु.
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम वचन ऐका कमलापते 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 माझे रंगाचे विनंती करा जोडी दोघे गाडी आपण असावे जवळी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देत आहेत, पण ती कोणाला देत आहेत? धन्य ते संसारी धन्य कोण? दयावंत जी अंतरी, ज्यांच्या आत दया आहे आणि बाहेर दया आहे ते संसारी धन्य. पण ही आत आणि बाहेर दया ज्यांच्याकडे ते संत आहे, नवे नवे संत आहे, हीच दया आहे. कारण बरीचशी प्रमाण आणि बरीचशी ओळ आपल्याला माहिती. आता दया ती ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी किंवा मौमिना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐशी. बाबा संत महात्मे दया करतात, त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. देवाची दया वेगळी आहे, जीवाची दया वेगळी आहे आणि संताची दया वेगळी आहे. जीवाची दया स्वार्थासाठी आहे. स्वार्थ असला की माणसं एकमेकावर दया करतात, पण ही दया कामाची नाही. दयावंत जे अंतरे हे सांगण्याकरता तो खूप बरं आहे म्हटले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, वैकुंठाहून तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता आले. मुळामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तो दिवसही आज आहे आणि आले तो दिवस उद्याच आहे. म्हणजे तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या मुलीकरता आलेले आहेत. बाबा गेले पुण्या गावा भागीरथी करी धावा या शब्दाचा भाव सांगत असताना येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. पण वैकुंठाहून येऊन काय सांगितलं असं म्हणाल तर महाराजांची बरीचशी प्रमाण सांगतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषे सात भावी किंवा दाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उचेष्टाचा भाग शेष उरला तू अर्थ रूपली पुराणी नाशिकेला शब्दज्ञाने विषय लोभे म्हणे साधने म्हणून वर्णन केले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वैकुंठाहून आले लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही वैकुंठाला जाताना काय बोलत होता ते स्मरण आहे का? तुकोबारा म्हटले जे बोलत होतो ते देवाबद्दल आहे. मग वैकुंठाहून आल्यावर तुम्ही काय बोलू लागलात हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तुकाराम महाराज म्हटले आम्ही जे बोललो ना ते बोललेलोच आहे. कारण जातानी तेच आहे, येतानी तेच आहे. त्याचं कारण असं आहे, देव सोडून या वाचेमध्ये दुसरं जर काही आलंच नसेल तर वेगळं काही वाचेद्वारा येईल असं काही म्हणण्याची गरज नाही. कारण तुकोबाराने वर्णन केलं, लटिके वचन नाही तेही उदासीन. हे अर्थ लावताना नाही अगोदर म्हणावं लागतं आणि चालीत म्हणताना नाही पुढे म्हणावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला घटमट ही सगळी. लटिके वचन नाही देही उदासीन. महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलत नाही. म्हणजे कसं बोलतात असा प्रश्न आहे. तुकोबाराचा एक अभंग आहे बघा, आम्ही लटके न बोलू, आम्ही लटके न बोलू. हे वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे. पण खोटे कोणतं वर्तमान आहे? ज्याला तुम्ही भूत भविष्य वर्तमान म्हणताय, महाराज म्हणतात ते खोटं होऊ शकतं. पण आम्ही जे बोललो ना त्याच्यामध्ये बदल नाही. एका प्रमाणात सांगतो, वेळ मिळाल्यावर त्याचा अर्थ सांगतो. निमेष मात्रे देह पालटीला श्रीचा तो केला पुरुषोभा. महाराजांनी जे बोलले ते करून दाखवलं. लटिके वचन नाही देह उदासीन. मग कसं बोलतात असा प्रश्न आहे. महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर मधुरावानी ओटी तुला म्हणे बाब पोटे. इथे मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं त्यांच्या वाचेद्वारा कायमस्वरूपीचं गोड येतं. ज्यांच्या हृदयातच पाप आहे त्यांनी किती जरी चांगलं बोलायचं ठरवलं तरी देव इतका हुशार आहे, जे आत असतं ते बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. हे बऱ्याच लोकांना भोगायला आलं. ज्ञानोबाराची उभी सांगतो, सात आणि मवाळ बेतुरे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोललं पाहिजे? बोलू ऐसे बोली जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल. किंवा हरी बोला भांडता हरी बोला किंवा बोला वा विठ्ठल पहा वा विठ्ठल. हे सांगण्याकरता तुकोबारा म्हटले आम्ही आलो. विठ्ठल विठ्ठल
अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा: कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, अलंकापूर पीठाधीश्वर, विश्वसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये आणि पवित्र अशा परमश्रद्धेय परमादरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवरे गणपत महाराज जवळेकर बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. गेली 16 वर्ष महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी होतीये. ज्याचं मन पवित्र आहे, ज्याचा आत्मा पवित्र आहे आणि असे पवित्र जे संत आहेत त्यांची पुण्यतिथी आहे. कारण मी काही जास्त बोलण्याची गरज नाही. मी जवळेकर महाराजांची कीर्तन ऐकलेले, त्यांना पाहिलेले आहे, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहे. ज्यांनी पाहिलं नाही, ज्याला काही माहित नाही, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. पण ज्यांनी आयुष्यभर आपलं तत्व आणि तत्वाशी कोणाला जोपासून घेतलेलं नाही. उदाहरणार्थ, व्यावसायिक जीवनामध्ये पैसा कमी अधिक प्रमाणाचा मिळू शकतो आणि पैशाकरता माणसं आपले तत्व सोडू शकतात. पण ही माणसं अशी होती, शेवटच्या क्षणापर्यंत यांनी आपलं तत्व सोडलं नाही. भले त्या तत्वात जो बसला नाही त्याला सोडलं, पण आपलं तत्व सोडलं नाही. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन म्हणजे त्या सप्ताहातलं कीर्तन माझ्याकडे आहे. आणि येण्याचं कारण मला जवळेकर महाराजांनी फोन केला, अजिंक्य महाराजांनी फोन केला आणि सेवा सांगितली. मी याच्या अगोदर 2-4 वेळा कीर्तन केलेलं आहे. पण आता आळंदीत असलं हे कोणाला नाही म्हणता येत नाही. चला म्हटले, आता हे महाराज आले म्हणजे काय, हे डायरेक्ट बरोबर फोन करून येणार, भेटायला येणार आणि डायरेक्ट सांगणार कीर्तन घ्या. समजा भेट नसती झाली तर आम्ही म्हणलो असतो आता तारीख लय गेलेली आहे, लांबचीच गेलेली आहे. पण हे असे आहेत महाराज, हे डायरी हातात घेऊन पाहतात कोणती रिकामी. कारण यांना काही म्हणता बी येत नाही. बरं, आता त्याचं कारण असं आहे, जीवाचे संबंध आहेत म्हणून. पण मी 2-4 वेळा पुण्यतिथीचं कीर्तन केलं. मी त्याला म्हटलं काही हरकत नाही, बीजेच्या दिवशी कीर्तन करूया. खरं म्हणजे आज तसा पवित्र दिवस आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन आपण देहूला जाऊन मंडळी करून आलो आणि त्याच वैकुंठ गमनाच्या काळामध्ये महाराजांची पुण्यतिथी येते. ज्याने आयुष्यभर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभंगाचा अर्थ समाजाला सांगत सांगत आयुष्यभर सेवा केली, त्यांची पुण्यतिथी तुकोबरांच्या याच काळात येते. हे सहज आलेलं भाग्य जीवनात मिळालेलं प्राप्त आहे. पण त्या निमित्तानं सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला काही सगळ्यांची नावं माहीत नाही, पण आमचे सगळे गुरुबंधू मंडळी आहेत. त्यामध्ये जुने आमचे मित्र गावडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत वाजवण्याकरता. दुसरे महाराज भागवत महाराज आहेत. तुम्ही महाराज मंडळी मला म्हणजे समजून घ्या बरं का. म्हणजे तुम्ही असं म्हणाल महाराज आमचे नावं घेत नाही, मला नावच आठवत नाही तर घ्यायचं काय प्रश्न नाही. त्याचं कारण आपण सगळे एकमेकाला पाहतो. खरं म्हणजे कोणाचं नाव, कोणाचं कुळ, कोणाचं गोत्र, कोणाची जात विचारण्याचा काहीच वार करायचा संबंध नाही. आपण वैष्णव आहोत, हीच आपली सगळ्यात मोठी धर्माची जात आहे. बाकी वेगळं काही मला सांगायचं नाही. म्हणून इथे उपस्थित सगळे माता मावल्या बंधूवर्ग आणि वारकरी शिक्षण संस्थेतील छोटी छोटी महाराज मंडळी आणि यांच्या समोर मला कीर्तन करायचं आणि ते पुण्यतिथीतलं कीर्तन आहे. सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धन्यता दिलेली आहे. कोणाला दिली आहे याचा विचार आपल्याला करायचा. आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य धन्यता देतो, पण कोणाला देतो असा प्रश्न आहे. परमार्थात धन्यता प्राप्त होते, पण धन्यतेला प्राप्त होण्याकरता आयुष्यभर परमार्थ करावा लागतो. विठ्ठल प्रपंचात मिळालेली धन्यता चिरकाल नाही, पण परमार्थात प्राप्त झालेली धन्यता चिरकाल टिकते. कारण एखादी गोष्ट मनासारखी घडली की माणसं म्हणतात धन्य झालं, मनाच्या विरुद्ध घडलं की माणसं धन्य म्हणत नाही. पण तुकाराम महाराजांची धन्यता देणारी पुष्कळशी अभंग आहे. धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रेत तुझे नामी. इथे तुकोबारायने आपल्या संचिताला धन्यता दिली, पण देताना काय सांगितलं? राहिले से प्रेत तुझे नामी. दुसरं उत्तर देताना तुकोबारायचा अजून एक अभंग बघा. धन्य काळ संत भेटी पाये मेठे पडले तो. तुकाराम महाराजांनी इथे काळाला धन्यता दिली. आता प्रश्न असा आहे, काळाला कोणीच धन्यता देत नाही. कारण काळ म्हणजे तुम्ही शाळेत शिकताना पोराव माझ्याकडे पहा, माझ्याकडे मी सगळे विद्यार्थी घडवलेले आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. काळ कळतो का? काळ कोणता? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान. बरोबर आहे. वर्तमान म्हणजे काय? आता जे आहे ते. भूत म्हणजे काय आणि भविष्य म्हणजे काय? अरे भाई विचार आहे तुम्ही सगळे, की नाही? मग आता तुम्ही सध्या इथे कीर्तनात बसला, ते वर्तमान आहे का भूत आहे? वर्तमान आहे. आणि तुम्हाला मोठं महाराज व्हायचंय, भूतकाळात व्हायचंय भविष्य काळात? काय हुशार कोणाच कोण आहे? कोणाच संस्थेत आहे? वा वा, मग हुशार आहे तुम्ही. हा बरं ठीक आहे, चला. भूतकाळ हे तुम्हाला काय विचारलं माहितीये का? तुम्हाला कीर्तन कळलं पाहिजे ना, कारण दुसरे श्रोतेच नाहीत आपले, तुम्हीच आपले श्रोते. मग आता तुमच्या पुढे सांगत असताना हे भूतकाळ भविष्यकाळ मी काळाचं वर्णन केलं, पण काळाचं वर्णन करत असताना
तुकोबाराच्या बाबतीतला काळ वेगळा आहे आणि तुमच्या आमच्या बाबतीतला काळ वेगळा आहे. आपला खूप चांगला काळ आहे, एका शब्दात बोलतो, आपल्या इतका चांगला काळ वारकरी संप्रदायाचा कोणाचाच नाही, कोणाचाच नाही म्हणा. त्यांच्या काळाचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे अन्न सुद्धा राहिलेलं नव्हतं. त्याचा विचार आपण केलाच पाहिजे. आपण त्यांचं नाव घेतलं तर गुलाबजामुनच्या पंक्तीला लोक जेवायला बसवतात. इतका चांगला काळ आपला आहे. नुसतं बसवत नाही तर दक्षिणा सुद्धा देतात. नुसती दक्षिणा देत नाही, तुम्ही जसे कपडे घालता तसे लोक घेऊन देतात. नुसते कपडे देत नाही, जर तुम्ही लय चांगलं वागला तर लोक गाडी घेऊन देतात आणि तुम्ही लय चुकला तर दबकून हाणतात सुद्धा. ध्यानात ठेवायचं, बदल नाही. माझा म्हणण्याचा उद्देश कळला. कोणता काळ कधी येईल, कोणता काळ कसा बदलेल सांगता येत नाही. पण ऐका, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावतसे. बर, धन्य काळ संत भेटी. बर, इथे महाराजांनी संतांच्या भेटीला म्हणजे त्या काळाला धन्यता दिली. बर, हे संतांची भेट होणं इतकं काही सोपं नाही, सगळी प्रमाण पाठ आहे. कारण आपल्याला थोडक्यात उत्तर द्यायचं. पुसाविषयी हिची वाटी जे जे भेटे दयाशी देव कृपा करेल मग काय लाज राखील. देवाची भेट होईल पण संतांची होणार नाही. कारण काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा होणी वडील निमिष माने. किंवा चंद्रामृत सुखे सेवावेल आस्था जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. आयसी आयसी आले भेटती ते साधू. तुम्ही कोण कोणाला सांगू शकताय? चला, हे सगळं घडू शकतं पण संतांची भेटी होणार नाही. पण महाराज ज्या दिवशी संतांची भेटी होते तो काळ तुकोबारांनी वर्णन केलं. धन्य काळ संत भेटी मग पायी भेटी पडली तो. दुसरं उत्तर दिलं, धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन झाले पापादा. अजून नाथ महाराजांचं प्रमाण सांगतो. धन्याचे दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीमे गेला. नाथ महाराज म्हणतात मला अनंतावधी जन्मयोनीमध्ये दुःख भोगावं लागलं असतं पण संतांचं दर्शन झालं. पुन्हा प्रश्नाचा आहे, ज्यांचं दर्शन झाल्यानंतर अनंत जन्मीचं दुःख जातं ते संत सुद्धा कळाले पाहिजे. नुसते कळाले नाही पाहिजे, त्यांचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. नुसतं दर्शन झालं पाहिजे असं नाही. आमचे गुरुदेव विठ्ठल महाराज फुले वा ज्ञानेश्वरी शिकवताना फार चांगलं सांगायचे. ते म्हणायचे काही माणसं संत दिसतात पण आतून संत असतात. तुम्हाला कळलं माझं म्हणणं? एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं असं वाटतं की याच्यावर जीव ओळून टाकावं, इतकं चांगलं बोलतो. पण बुवा म्हणतात त्याच्या 2 तासावर त्याचं महाराज पण ठरवायचं नसतं. तो 22 तास कसं वागवतो त्याच्यावर त्याचं महाराज पण आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने घेता मला माहित नाही पण महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर धन्य काळ संत भेटी हे म्हणत असताना अनंत जन्मीचा सीन गेला अशा संतांचं दर्शन. आता दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष लवकर सांगण्याकरता सांगतो. पण आपल्याला दर्शन ज्यांचं व्हावं असं वाटतं, आपण ज्यांचं दर्शन घेतो त्यांचे पाय सगळे गल्ली बोळात भरून आलेले, आपलं दर्शन होऊन काय उपयोग होणार आहे? म्हणजे दर्शन घेण्याकरता सुद्धा ते चरण तसे असले पाहिजे. चरणाच्या बाबतीत बोलत असताना श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. म्हणजे एक तर संताच्या देवाच्या नाही तर आई वडिलाच्या आणि आपल्या गुरुच्या. इतरत्र कुठेही तुम्हाला मस्तक ठेवण्याची गरज नाही. पण माणसं कोणापुढेही मस्तक ठेवतात. करता देत होतो. धन्य आजी दिन झाली संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी. मग संतांचं दर्शन कधी झालं? महाराजांनी वर्णन केलं. आजी दिवस धन्य झाला संत समागम पाहुला आजी उत्तम झाले दर्शन संतांची. बर, ही तुकाराम महाराजांनी दिलेली धन्यता तेवढ्या पुरतीच नाही. बरं, तुकाराम महाराज म्हणतात संत महात्मे ज्या गावात अवताराला येतात ते गाव सुद्धा धन्य होऊ शकतं. एवढं सामर्थ्य त्यांचं. बाकीच्या गोष्टी लांब राहायच्या. धन्य ते आरोहण रत्नाचे ते खान जन्मला निधान साव. अरे सावता महाराज ज्या गावात अवताराला आले
तिथे दगड नाही, रत्नाची ते खान. जन्मला निधान सावता तू, सावता सागर प्रेमाचे आगर. घेतला अवतार माळ्या घरी. किंवा धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरे नारायण. आता इथे महाराज जन्मले संसारी असं म्हटलं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने संसार निर्माण करा. इथे महाराज कोणाला म्हणायचं याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी तर काही कीर्तना सांगत नाही, एवढा मी पण महाराज मोठा नाही, पण सांगतो आपण कोणालाही महाराज म्हणतो. महाराज हा जन्मला मृत्यूरूपी, तुझी उपमान आढळी हरूपी. सिंधूशी बांधिला शी तुझिणी, अनाथादिना कारणे तुका. तुका वासला मानवी वेशधारी, परी हा लिला विग्रही. चला हे सांगण्यापेक्षा अजून सोपं सांगतो. तो केता तुलने ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु. रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांचा जेव्हा साक्षात्कार झाला, साक्षात्कार म्हणजे तुकाराम महाराज कोण हे कळाले. मी तर म्हणतो काहीला अजून कळालेच नाही. आता 2-4 दिवस झाले टीव्हीवर चालू आहे बघा, त्यांना कळाले नाही त्यांच्याबद्दलचं. तुम्हाला कळलं की मला काय म्हणायचं? माझा उद्देश बोलण्यात एवढं ठेवा, तुकाराम महाराज जर कळाले असते ते वाचेद्वारा आलंच नसतं. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणजे काय सामान्य का? माणसं सहज बोलतात. संत नवती जगा मानसाच्या, समुद्र नदी नोही पैगा, पाषाण म्हणून नाही लिंगा. संत नवती जगा मानसाच्या. रामेश्वर भट्टांना आळंदीला यावं लागलं, बरोबर? 10 झाला ना. म्हणले तुम्हाला इथं त्याचं औषध नाही, तुमचं औषध जीवतच आहे. म्हणले कोणाकडे? म्हणले तुम्ही ज्यांना त्रास द्याला त्यांच्याकडे. म्हणले काय करावं लागेल? फक्त तुम्ही त्यांचे पाय धरा. कोणाचे? ते अनगडशा फकीराची विहीर होती, त्या विहिरीमध्ये त्यांनी स्नान केलं. मग त्या अंगाची लाई होऊ लागली, त्याच्यात स्नान केलं तरी थांबत नाही. मग काय करायचं? म्हणजे तुम्ही आळंदीला जा. ते आळंदीला आले, ज्ञानोबाराचं दर्शन घेतलं, पुन्हा त्यांचा साक्षात्कार झाला. म्हणले तुम्हाला याच्याकरता डॉक्टर देऊतच. कोण आहे? म्हणले तुकाराम महाराज. ते म्हणले आता ज्याच्या घरी नाही जायचं त्याच्या घरी जायची कोणा वेळ. कधी कधी असंच होतं महाराज, आपल्याला ज्याच्याकडे जायचं नसतं त्याची सही घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? आता तुकाराम महाराज होते का गोविंद महाराज थोडे होते, पण तुकाराम महाराजांनी पाहिलं, आले ना, वंदन केलं महाराजांना. त्याने त्रास दिला म्हणून महाराजांनी त्यांचा नाकार नाही केला. या पंडित या. काय झालं? म्हणले काय नाही, आम्ही तुम्हाला शरण आलो, आम्हाला तुमच्या चरणावरती घ्या. तुकाराम महाराजांनी हात जोडे आणि चरणाजवळ बसवलं. त्यांनी तुकोबाराचं दर्शन घेतल्याबरोबर अंगाचा दाह शांत झाला. आशाचं दर्शन झालं पाहिजे. माझा म्हणण्याचा उद्देश कळला का? तुम्ही आम्ही सगळे माणसं नुसतं महाराज ज्याला म्हणतो ते महाराज आहेत का? मग धन्य महाराज जन्मली संसारी हे म्हणत असताना धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. हरिरंगी नाचे पण धन्य जगी तोच एक. हे नाचे शब्दात बऱ्याच अर्थ लपलेले. अलीकडे माणसं नाचे भेटतात जास्त. कोणचे भेटतात? हे बघा, राग नका मानू. काही माणसं नाचतात, काही नाचवतात आणि काही नाचून घेतात. काही नाचणारे, काही नाचून घेणारे तर काही नाचे. या नाच्याच्या नादी लागू नका. हरिरंगी नाची पण कोणते? नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, त्यांचं वर्णन करतात. धन्य जगी तोची एक. हरिरंगी नाचे पण नाचताना सुद्धा सांगितलं लाज वै शंका
बर गायीनाची उडी आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने. इथे मनाच्या आनंदी आवडीने असल्यामुळे लोक मोकार नाचते काय गाऊन. म्हणजे त्यांनी अर्थ कशा पद्धतीने घेतला मला माहित नाही. मी एकाला म्हणलं अरे असं नाचत नसतात. ते म्हणजे तुम्हाला प्रमाण कळलं का म्हणलं सांग बरं. मनाच्या आनंदी आवडीने येडा ते काय ताशा लावून नाचत येते का. मनाच्या आनंदी आवडीने म्हणजे काय. अरे भक्तिभावामध्ये तल्लीन झाल्यानंतर जे नाचणं असतं ते वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि धागड धिगा नाचलं तर कुणी नाचू शकतं ना. हे जरी तुला मनाच्या आनंदी हे तुझ्या मनापुरतं झालं पण तेव्हा करताना. म्हणून धन्य जगे तोची हरिरंगे नाची रामकृष्ण वासुदेव याची सुरुवात आहे कशी. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा करून धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. जे हरिरंगी रंगले ते संसारी अभंगाच्या पहिल्या धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य आहेत. पण कोणते संसारी आहे शास्त्रकाराने त्याची व्याख्या केली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषु हे संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाय पुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गुणमती. जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हटलेला आहे. चला कोणाचा जन्म कसा कोणाचा त्याच्यावर आपल्याला जास्त विस्तार करायचा नाही. सुख दुःखानं व्यतीत असलेला जीव कर्मभोगाप्रमाणे त्याला भोगावं लागतं. पण इथे आलेल्या प्रत्येक माणसाला आपला संसार परिपूर्णतेनं करावा लागतो. मग इथे संसारी म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे ज्यांच्या आत दया आणि बाहेर दया. हे आत आणि बाहेर दया हे वेगळी पद्धत आहे. जसं काही माणसाचा स्वभाव आतला असतो आणि काही माणसाचा बाहेरचा असतो. काही माणसाचा स्वभाव नसतो पण त्यांच्या सहज मुखाद्वारा तसं येत असतं. उदाहरणार्थ माणसं बोलताना म्हणतात मनुष्य चांगला आहे हो, सगळं चांगलं आहे पण त्याचं तोंड जरासं हे. काही माणसं म्हणतात अहो काळा नाही गोरा नाही काय नाही बस फक्त तो बोलत पण नाही पण तो नाही बोलला तरी बरंच काही कळत नाही कळलं.
म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू सांगितल्या. काही माणसं लय बोलले तर म्हणते लय बेकार आहे, आणि काही माणसं अशी आहेत महाराज बोलत नाहीत पण ते नुसते चौकात जरी आले नाही बोलले तरी घोटाळा झाल्याशिवाय म्हणजे आता भानगडी आहेत ना सगळ्या. तुम्ही बघा, काही माणसाचा स्वभाव चांगला आहे पण प्रभाव चांगला आहे, काही माणसाचा प्रभाव चांगला आहे पण स्वभाव चांगला आहे. याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बसतो, मला त्याचा विस्तार करायचा नाही. पण दया असणं हे हा गुण माणसाचा आहे. पण माणसं दया करतात ते स्वार्थात. प्रत्येक मनुष्य आपल्या पुरती दया करतो. उदाहरणार्थ मी कीर्तनात दादाचं नाव घेतलं आणि दादा दादा असं 2-3 वेळा म्हटलो की दादा मला लगेच करमाळ्याला गेल्यावर म्हणणार आहे चहा घ्यायला येता का, म्हणणार आहे का नाही? भिगवणला गेल्यावर तुम्ही किंवा राखेला गेल्यावर असं म्हणतील ना. देशमुखवाडीपर्यंत आल्यावर बोलताल का नाही तुम्ही? का बोलणार त्याचं कारण महाराजांनी आपल्याला कीर्तनात नाव घेऊन बोलले म्हणजे थोडंफार तुम्हाला माझ्याबद्दल काही ना काहीतरी आस्था निर्माण झाली. आता हे उदाहरण म्हणून सोडा. पण या कलियुगाचा जर तुम्ही विचार केला तर कलियुगातले सगळे माणसं स्वार्थीचे, सगळे. मग ते बायको असू द्या, मुलगा असू द्या, कोणी असू द्या. हे बघा, ही दया सुद्धा अशी महाराज ती पुढं जात नाही, मागे येते. तुम्हाला कळलं ना? दया म्हणजे ती दया भावी नाही. ही आपल्या याच्यात अशी ती व्यक्ती कोणचे तारक मेहता का उलटाच्या. हा, अरे एक दिवशी पाच म्हटलं तर कीर्तन हुकलं माझं, त्याच्यात माणूस गुतून जातो नाही, ते पाच जाऊ नये तसं. चला, मी उत्तर तुम्हाला याच्याकरता देत होतो की दया फार वाईट आहे पण स्वार्थातली दया वाईट आहे. संतांची जी दया आहे ती निस्वार्थ. तुम्ही म्हणाल कसं काय? देवाची दया आहे त्याच्या पाठीमागे थोडा बहुत तरी स्वार्थ. म्हणजे मी देवाला नाव नाही ठेवत बरं, अभ्यासू माणसं विचार करतील महाराज देवाला नाव ठेवतो, मी तसं नाही म्हणत. माझा उद्देश असा आहे, देव भक्ताला पायापाशी घेतून दुर्जनाचा संहार करतो, पण दुर्जनाचा उद्धार करायची ताकद देवामध्ये नाही. दुर्जनाचा उद्धार करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. कारण देवाची दया वेगळी, संतांची दया वेगळी. तुम्हाला अजून याच्यात थोडासा फरक सांगतो म्हणजे लवकर कळत. आपल्या हरिपाठात एक प्रमाणे बघा, सगळ्याच्या पाठ मागे पुढे उभा, वा वा बरोबर, घालून या भार, हे आपलं थोडक्यात पाठ करावं लागतं. 15 अध्याय 9 अध्याय हरिपाठ. तुम्ही आळंदीला आले तर चित्त झालं पाहिजे ना, पाठ करावं लागत असतं. आणि मी हे सगळं करू नये, म्हणजे मी हे सगळं सांभाळून हे सगळं. मग हे घालून या भार राहिलो निश्चिंती निरगरी संती. पुढं काय? हा, तुझं वाटे आता ते करी आनंद लांब माझी. पण याची सुरुवात काय? घालून या भार. म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये असं आहे, देव काम करून घेतो आणि मग माणसावर दया करतो. संत तसं नाही करत. संताला त्रास होऊ द्या तरी दयाच करतात. याच्याकरता एक उदाहरण सांगतो देवाचं. बाली आणि शुग्रीवाचं युद्ध झालं. आता इथं दोघं भाऊ होते, तेवढ्यात एक एकाला मारणार हे भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंताने एका झाडाच्या आड गेले बाण मारला. तो बाण लागला बालीला, बरोबर. लागल्यानंतर त्याने भगवंताकडे पाहिलं, म्हणजे हे का केलं तुम्ही? म्हटले हे जर नाही केलं तर तू बाकी तरी कामी कामं करणार आहेस. पण हे बोलता बोलता त्याचा जो भाऊ होता का ज्याच्यात भांडण होतं, त्यानं पाहिलं, भगवंताला विचारलं, देवा भांडण आमच्या दोघा भावाचं होतं, तू का मध्ये आलास? कोण म्हणतंय? एक भाऊ म्हणतोय. आणि तेव्हा त्या भावानं सांगितलं, माझ्या डोळ्यात देखत जर तू या भावाला मारला असेल तर मी सांगतो तुला हे भोगावं लागेल. ते मागच्या जन्मातलं सांगितलं, वेरावळ आहे गुजरातच्या तिथं ते बाण मारलेलं आहे देवाला, त्याच्या पाठीमागे कारण आहे. याच्या पुढचं उत्तर असं आहे, द्रौपदीला वस्त्र पुरवले भगवंत. वस्त्र पुरवले कधी? जेव्हा ती सभेमध्ये आली आणि तिची साडी ओढली, तेव्हा शेवटचा पदर राहिल्यावर तिने हात जोडले आणि देवाला सांगितलं, कोठी गुंतला अशी बारकेच्या राया वेळ का सगळ्या. परमात्म्याने असा हात केला आणि वस्त्र झाला. बरं, इतके वस्त्र झाला, इतके वस्त्र झाला, ओढणारे थकले खाली पडले, पण द्रौपदीचं वस्त्र संपलं नाही. मी असं म्हणतो, देवानं द्रौपदी करता वस्त्र दिलं, याच्या पाठीमागे द्रौपदी कोण काहीतरी घेतला असेल ना. आता काय फुकटच कोणाला वाटायला मोकळा थोडाच येतो, ते काही इलेक्शनचा थोडाच पैसा आहे कोणाला वाटायला. आता तो भगवान आहे महाराज, तो मतदान घेतल्याशिवाय देत नाही कोणाला काही. पण ते हुशारी इतकी भगवंताची. हे सगळं झालं, अजून उत्तर देतो. ज्या वेळेला सीतेला चोरून नेलं रावणानं सीता चोरून नेल्यानंतर सीतेचा शोध लागला, सीता अशोकवाटी गेली. मग आता सीता घ्यायची की त्याकरता रामाला काय करावं लागणार आहे? युद्ध करावं लागणार आहे. आणि युद्ध करण्याकरता रावणाच्या घरातली एक एक माणसं रावणानं पाठवली. कोणाकडं?
रामाच्या सैन्याकडे, पण त्याच्यातला एकही मनुष्य पाठीमागा आला नाही. कुंभकर्ण गेला, रावणाचा मुलगा गेला, सगळे गेले, सगळे संपले. रावण एकटा राहिल्यावर त्याच्या बायकोनं सांगितलं, रावणाची बायको होती मंदोदरीनं सांगितलं, तुम्ही रामाला शिरंजान सीतेला सोडून द्या. त्यानं काही ऐकलं नाही. तो म्हटलं तुम्हाला सांगायचं नाही. ती बायको म्हटली, अहो मी तुमच्या पाया पडते, मी तुमची बायको आहे, नाही कोणाचं ऐकत तरी निदान शेवटच्या क्षणाला माझं तरी ऐका. माणसाला कोणाचं तरी नाही ऐकलं तरी निदान बायकोचं तरी. इथं कोणी नाही, कारण हे सगळे बालब्रह्मच आहे, सांगून काय उपयोग. कोणाचं तरी नाही ऐकलं तर कधीतरी कोणाचं बायकोचं ऐकलं पाहिजे. पण रावणानं काही बायकोचं ऐकलं नाही. रावण गेला, युद्ध सुरू झालं आणि संध्याकाळी झाली, दिवस मावळला, युद्ध आणि थांबल्यानंतर रावणाला जे काही लागलं होतं बायकोने त्याला काही लावायचं ते लावलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ओवाळलं, सांगितलं, प्राणनाथा माझी विनंती आहे तुम्ही जाऊ नका. पण रावणानं काही ऐकलं नाही. रावण गेले, प्रभूनं बाण मारला, रावणाचा एक हात तुटला, दुसरा बाण मारल्यावर दुसरा हात तुटेपर्यंत हा सुटला, पुन्हा हा तुटला, दुसरा बाण मारला, मुंडकं तुटलं, दुसरा बाण काढेपर्यंत दुसरं मुंडकं आलं, ते तुटलं. असे 10 तोंड 10 हात हे सगळं घडलं. हे घडल्यावर दिवस मावळाची वेळ आली आणि मग विभीषणाच्या लक्षात आलं, आता काही बी झालं तरी उपयोग होणार नाही. प्रभूला माहित नाही, याला कुठेही बाण मारून चालणार नाही. विभीषण रथावर चढला आणि प्रभूच्या कानात सांगितलं, प्रभू याला तुम्ही कुठे जरी बाण मारला तर हा मरत नाही. याचं मरण जे ते मी सांगतो तिथं बाण मारा. म्हणजे कुठं? त्याच्या नाभीमध्ये. म्हणजे इथं त्याचा अमृताचा कुंभ होता, कोणाचा? त्या रावणाचा. आणि तिथं बाण मारल्याबरोबर तो फुटणार, तो फुटला की रावण मरणार. पण हे विभीषणानं रामाच्या कानात सांगितलेलं रावणानं पाहिलं. रावण म्हणला, विभीषणा अरे तू माझा भाऊ आहेस रे, मी कशानं मरणार हे तू सांगतो माझ्या वैऱ्याला, तुला ठेवत नाही. पण आता पुढचं उत्तर आहे काय? विभीषणानं सुद्धा रावणाला इथं बाण मारल्यावर रावण मरणार आहे हे प्रभूला सांगितलं. हे विभीषणाला कोणी सांगितलं होतं? विभीषणाला हे विभीषणाच्या आईनं सांगितलं. कारण विभीषणाला काय माहित नव्हतं याचं मरण कशाचे, आईला माहित होतं. आणि आईला हे माहित होतं, हा जर रामाच्या हातून मेला नाही, कोणाच्या? रामाच्या हातून जर मेला नाही, आपल्या कुळातला आणि त्याच्या कुळातला कोणाला ठेवणार नाही. कारण हा इतका बलाढ्य होता ना. कारण 33 कोटी देवाला यानं बंदीशाळेत टाकलं होतं आणि त्याच्या दारात गाढवं वळायला गणपती ठेवला होता. म्हणजे काय सामान्य होता ना, भयानक होतं ना रावण. म्हणजे मग आता काय करायचं? सगळे प्रयत्न केले, रावण पडला. पण बघा देवाची दया किती मोठी. रावण जेव्हा रथाच्या खाली पडणार तेव्हा प्रभूनं हातातला बाण टाकला, रावणाच्या दिशेने पळाला. हे चित्र लक्ष्मणानं पाहिलं. लक्ष्मण म्हणला, प्रभू मरू द्या त्याला, ज्याच्यामुळे सगळं घडलंय त्याला कशाला धरता? म्हणले नाही लक्ष्मणा, रावण लंकेचा राजा आहे, जरी माझा वैरी असला आणि वैर्याला एकटं पडू द्यायचं नसतं, तेव्हाच्या काळातलं युद्ध आहे बघायचं. वैर्याला एकटं पडू द्यायचं नसतं. प्रभूनं हातातला बाण टाकून त्याच्या दिशेने पळाले आणि पळाल्यानंतर दोन्ही हाताशी केली. जसं लहान लेकराला आई घेते ना हातावर, तसं रावणाला अलगद झेललं. कोणी? प्रभू रामचंद्रानं मांडी घातली, मांडीवर ठेवलं. हे चित्र लक्ष्मणानं पाहिलं. तळपायाच्या मस्तकाला गेले. म्हणले, प्रभू मला एक कळत नाही. म्हणले, ह्याच मांडीवर मी होतो झोपलेलो, याचा मुलगा इंद्रजित, त्याच्या इंद्रपाशात मी गुंतलो, तेव्हा तुम्ही धाय मोकून रडत होते. मला वाचवण्याकरता कोणी आलं नाही, तेव्हा रावण हसत होता. वैद्य राजाला सांगितलं, हनुमंतराय वल्ली घेऊन आले, ती औषधाची मुळी दिली, तेव्हा मला जागा झालो. आणि प्रभू तुम्ही मला हे काही कळत नाही, त्या मांडीवर तुम्ही याला घेता आणि तो आता हसत होता, याला मरू द्या म्हणजे कोणाला? आता मला सांगताना इतका त्रास होतोय. लक्ष्मणानं प्रत्यक्ष पाहिल्यावर किती त्रास झाला. मी नुसतं सांगायला लागलो, मला असं वाटतं याला मरू द्यावं, कोणाला? रावणाला. तिथं लक्ष्मण प्रत्यक्ष पाहत होता नाही सगळं. असं बोलल्यावर प्रभू काय म्हणले, लक्ष्मणा रावण माझा भक्त आहे. भक्त म्हणल्यावर लक्ष्मण उभा राहिला, हात जोडले. म्हणले, प्रभू रावण तुमचा भक्त आहे, जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना, 14 वर्ष तुमच्या बरोबर आलोच नसतो. म्हणजे बायको तुमची चोरून नेली, भांडण मी करतो, ज्यानं चोरून नेली त्याला तुम्ही मांडीवर घेता, पुन्हा म्हणता माझा भक्त आहे. म्हणजे तुम्ही कोण्या पक्षाचे ते तरी सांगा. म्हणजे तुम्ही अशी बदली करायला तुम्ही सकाळ संध्याकाळ काही मिळत ना म्हणले. आणि माझी उर्मिला दारात वाट पाहते आणि तुमची चोरून नेली म्हणून भांडण मी करतो, आणि ज्या नेली त्याला मांडीवर घेतात. ही कोणती पद्धत आहे? त्याचं उत्तर, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे जन्म मरण, या लागे शरणागत. पण झालं असं, रावणाला पाहून लक्ष्मणाकडे पाहून प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा भक्त आहे. लक्ष्मणानं विचारलं त्याच्याकरता पुरावा काय? प्रभूनं सांगितलं, ऐक लक्ष्मणा, रावण जरी वैरी असला, जरी तो राक्षस कुळात असला, तरी तो ब्रह्मवेत्ता आहे, ब्रह्मज्ञानी आहे. एक रावणा इतका बलाढ्य जगाच्या पाठीवर कोणीच नाही. पण रावण जेव्हा पूजा करत होता, पूजा करताना एक कमळ कमी पडलं होतं, तेव्हा रावणानं मला शिर दिलं होतं, म्हणून मारताना त्याला मांडी देतो. ही आमच्या देवाची दया आहे. ही देवाची दया आहे. मला सांगा ना, बायको चोरून देणाऱ्याला मांडी देणारा देव आहे का कोणी? बरं, ज्यानं चोरून नेली त्यानं त्याच्याकरता पुन्हा नुसतं ठेवलं नाही,
बाण मारला, तीर्थ पाजलं, त्याची प्राणज्योत काढली, प्रभूमध्ये विलीन झाली. एवढा दया करणारा जगाच्या पाठीवर कोणीच नाही. पण मला असं विचारायचं, ही देवानं केलेली दया थोडीशी कमी वाटते. त्याचं कारण देवानं अगोदर रावणाचं शिर घेतलं आणि मग मारताना मांडी दिली. म्हणजे याच्यात काहीतरी स्वार्थ आहे. म्हणजे ही दया थोडीशी कमी दिसते. पण संताची दया याच्यापेक्षा पुढची आहे. संत किती दया करतात. अरे इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्राणी वाटत होती ना, मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगड आणि गाळ टाकला ना, तरी सुद्धा माझ्या ज्ञानदादानं बसायला आणि लिहिताना काय म्हणावं, जे काळाची व्यंकटी जाणो दया संकर वीरती वाढो भूता परस्मरी पडो धैर्यवा. अरे विचार करा, खळ माणसं मरो नाहीत, त्यांच्या अंतकरणातला खळपणा जाऊ आणि विश्व सुधर्म सूर्य गाऊ. चला, पैठणकरांनी दिलेला न्यायाचा कागद घेतला, विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि पुन्हा त्या लेकरांना लोक समाजात घेत नाही म्हणून आळंदीकरांच्या समोर गेले. पीठासमोर त्यांनी एक पत्र दिलं, हे शुद्धीपत्र तुम्हाला पैठणला जावं लागेल. मुक्काम दर मुक्काम करत निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई जेव्हा निघाले, अरे ऊन होतं, रखरखता पाऊस होता, पायामध्ये चप्पल नव्हती, पायाला काटे टोचत होते, पायाला खडे टोचत होते. असं वर्णन केलेले चरित्रामध्ये मुक्ताबाई लहान होत्या आणि पायी चालत होत्या. मुक्ताबाईच्या पायाला इतके फोड आले होते, फोड येण्याकरता सुद्धा जागा तळपायाला राहिली नव्हती, एवढे फोड आले. आणि पायात जेव्हा काटा मोडा तेव्हा मुक्ताबाईने हात धरले आणि रडायला सुरुवात केली. ज्ञानदादा, मी नाही रे येऊ शकत पैठणपर्यंत, मी खूप थकले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते तू जरी थकली तरी तुला यावं लागेल. दादा मला नाही रे येत आहे. निवृत्तीनाथाने मुक्ताबाईला खांद्यावर घेतलं. निवृत्तीनाथ पुढे चालतात, ज्ञानदेव पाठीमागे. आणि जेव्हा पैठणकरांच्या समोर जातात तेव्हा न्याय मागतात. त्यांनी तरी काय न्याय दिला? माझं उत्तर असं आहे, एवढं सगळं दुःख सहन केलं पण तरी सुद्धा समाजावर काय केली? दया झाली. आता ही दया करतात ते कोण आहे? संत तुझे जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभता नाही मना जगी विरक्त तुझी दाना. संत तुझी दाना जगी दया क्षमा आणि संताची दया ही ती साधी नाही. भूतदया गाई पशुचे पालन तानिला जीवन वना माझी. अरे बाबा, जे दया करतात ना ते संत असतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज, संताची दया मोठी आहे. मग जीवाची दया कशी आहे? म्हणजे जीवाची दया स्वार्थी आहे. मुळामध्ये जीव स्वार्थी आहे आणि जीवातली दया सुद्धा कशी आहे? स्वार्थी आहे. आपला तो गाडू आणि दुसऱ्याचं ते, म्हणजे कळलं का तुम्हाला? आपल्या पोराला चॉकलेट द्यायचं आणि दुसऱ्याच्या पोराला चॉकलेट दाखवायचं पण द्यायचं उलट नुसतं सांगून चॉकलेट द्यायचं. त्याला कशाचं द्यायचं नाही, फक्त तुला चॉकलेट देतो एवढंच म्हणायचं. म्हणजे आपल्या बाळूला चांगलं मिळावं आणि दुसऱ्याच्या पोराला कार्ट म्हणावं. जेव्हा तुम्ही आपल्या पोराला बाळू म्हणाल, दुसऱ्याच्या पोराला बाळू म्हणाल, पण तुमची दया ही तुमच्या पुरतीच आहे म्हणून त्या दयेला किंमत नाही. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मग हे सांगण्याकरता तुकोबाराय म्हटले, आलो अभंगाच्या दुसऱ्या उपकाराचा
विठ्ठे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तुकाराम महाराज वैकुंठाहून आले, पण उपकार करण्याकरता कोणते उपकार केले उपकार सांगू काय. बापन करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अवैदान. पण महाराज उपकार कोणते करतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावी वर्ताया. कशा करता आले. दाडू संताचे मार्ग आडराणी भरले, आबुजे जागा शेष उरला तो सेवू. दाडू संताचे मार्ग आडराणी कशा करता. आड रूपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय डोबे म्हणे साधने बुडविले. मग तुकाराम महाराज वैकुंठाहून आले. लोक म्हणले वैकुंठाला गेले का. अरे आजच्याच दिवशी गेलेत ना. गेले का म्हणजे काय. जे वारकरी आहेत ना त्याने या गोष्टीचा विचार करायचीच गरज नाही. खरं म्हणजे ज्यांना परमार्थातलं ज्ञान आहे, ज्यांना तुकोबारा माहिती आहे, त्यांना हे सगळं मान्यच आहे. बरं, गेल्याचे पुरावे आहेत आणि आल्याचे पण आहेत. मी काही वेगळं सांगत नाही. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी. तो म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. याचा मोठा सिद्ध पुरावा पाहिजे का तुम्हाला. अजून एक निळोबाराची आरती सांगतो. प्रयाण काळे देवी विमान पाठविली, कळीच्या काळाबाधी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निधामा गेली. आता मला सांगा एवढं कोणाकडे शिल्लक आहे का. मानव देह घेऊन निधामा गेले. तुकाराम महाराज गेले, पण पुन्हा प्रश्न आहे आले का. आले ना. कधी आले. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. जगद्गुरु तुकोबाराची मुलगी भागीरथी एक दिवस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जन्म आहे. आणि आल्यानंतर तुकोबारायनं जेवायला केलं, शेवाया केल्या. शेवाया खाल्ल्या. तुकोबारा म्हणतात भागीरथी तुझ्या आजच्या शेवाया खूप छान आहेत. तेव्हा भागीरथी म्हणली बाबा तुम्हाला माझ्या आजच्या शेवाया आवडतात, आता कधी येतात. तुकोबारा म्हटले तू हाक मारायची मी यायचं. तेव्हा भागीरथी म्हटली बाबा मी असं ऐकते की तुम्ही असं म्हणता की मला वैकुंठाला जायचं. भागीरथीचं ते शब्द ऐकले आणि तुकोबाराचे डोळे पाणावले. त्याचं कारण असं आहे मुलीवरती बापाचं प्रेमच असतं. कोणाला जरी असं वाटत असेल तुकोबाराच्या गाथ्यातली प्रमाण अशी सांगत असतील जन धन तन केले तृणाही समान, असं जरी वाटत असलं तरी तुकोबाराला लेखीबद्दल कळवळा होता ना. नाही असं काय म्हणण्याचं कारण आहे महाराज. त्याचं उत्तर पण तसंच आहे. भागीरथीने आग्रह केला. तुकोबारा म्हटले भागे जरी मी वैकुंठाला जायला निघालो तरी तुझ्या आजच्या शेवायाचा घास खायला मगच आहे. आणि झालं असं तुकाराम महाराज गावात आले आणि निरोप कळला. 2 दिवसापासून पांडुरंग परमात्मा थांबले. पहिला आले हरी. आता हे कळल्याबरोबर तुकोबारा घरी गेले. जिजाबाईला सांगितलं तुम्हाला यायचं का. म्हणजे आम्हाला नाही यायचं, तुम्हाला जायचं तर जा. तुकाराम महाराजांनी धर्मपत्नीला सोडलं नाही बरं, शेवटी पण सांगितलं. जिजाबाईनं ऐकलं नाही. तुकोबारा निघाले आणि जेव्हा सगळे लोक चौकात जमले तुकाराम महाराज गरुडावर बसून निघणार तेव्हा जिजाबाईने हाक मारली महाराज. तेव्हा तुकोबारा म्हणतात आता नाही रे जाणी सहज कुंडली बोलणी. नाही सांगितलं पण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. आणि भागीरथीला संध्याकाळी कळालं तुकोबारा वैकुंठाला गेले, बाबा वैकुंठाला गेले. त्याच वेळेला भागीरथीने सांगितलं बाबा तुम्ही मला शब्द दिलेला आहे आणि कालच तुम्ही म्हटलात मी तुझ्या हातचा घास खाईल, पण जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. आमच्या भागीरथीनं इंद्राणीच्या तीरावरती महाराजांचं स्मरण करत अनुष्ठान मांडलं. तुकाराम महाराज वैकुंठात गेले. आता अंगावर काटा येईल महाराज. आणि वैकुंठात गेल्यावर सकाळी सूर्योदय झाला. डोळे उघडले आणि तुकाराम महाराजच्या डोळ्यासमोर भागीरथीचे चित्र आलं. म्हणजे भागीरथी डोळ्यासमोर उभी राहिली. आणि मग तुकोबाराच्या लक्षात आलं भागे जेवली नाहीस, महाराजाला सहन नाही. अगं असं करू नकोस, मी तुला वचन दिलं ठीक आहे, मी त्याच्या ऋणात राहणार नाही. म्हणून बाप लेकीच्या ऋणात राहत नाही. माझं उत्तर नीट ऐका, कळलं तर पाहणं ते सोडून द्या. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाहून स्वतःच्या मुलीकरता आले. आणि आल्यानंतर भागीरथीच्या समोर बसतात. भागे तू शेवाया कर. बाबा तुम्ही आला किती आनंद झाला. तो दिवस उद्याचा आहे. आज गेले उद्या लगेच लेकी करता आलेत ना. आणि मग काय सांगायचं, शेवाया बनवल्या पण दूध नाही. तुकाराम महाराजाला ते सुद्धा सहन झालं नाही. तुकाराम महाराजांनी दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि लेकी करता ग्लासभर दूध काढलं. इलीश्वराची पूजिली दूध नंदी ते काढिले. माझं उत्तर संपलं. पण एक सांगू, वैकुंठाहून परत येणारा बाप लेकी करता या भारत देशात देहू गावात आमचे तुकाराम महाराज आहे. वैकुंठाहून लेकी करता परत आल्यानंतर
स्वतःच्या लेकीला पुन्हा कोणाच्या दारात जाऊ दिलं नाही. दुधाकरता दगडाच्या नंदीला स्पर्श केला, लेकीकरता ग्लासभर दूध काढून पाहिलं म्हणजे दाखवलं. याचं सरळ उत्तर असं आहे, इतका प्रेम करणारा बाप या भारत देशात पहिला जर कोण असेल ना ते आमचे तुकाराम महाराज हे आपल्याला मान्य करावं लागतं. माझा म्हणण्याचा भाव एवढाच आहे, तुकाराम महाराज वैकुंठाहून आले हा एक पुरावा भागीरथी करताय. दुसरा पुरावा जगद्गुरु तुकाराम महाराज संताजी महाराज जगनाडे आहेत ना यांच्याकरता आले. आणि काही वर्षानंतर काही काळानंतर मिळोबराया करता तुकाराम महाराज इथे पारनेरला आले. ही सगळी पुरावे सिद्ध आहेत. म्हणजे येथे उपकारासाठी आले गरजावरी. वैकुंठाहून येऊन काय केलं, लटिके वचन नाही देह उदासीत. महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलत नाही. आता मी असं म्हणतो लटकं बोलत नाही म्हणजे कसं बोलतात, पुन्हा प्रश्न. आम्ही लटकेनं बोलू, आम्ही लटकेनं बोलू. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. मला नाही येणार बरं. पण आपलं म्हणण्याचा प्रयत्न, कोणाची नक्कल नाही करू नये म्हणजे आपली अक्कल बोलू होऊ शकते. आपलं कामापुरतं वर्तमान खोटे या शब्दाचा अर्थ संत महात्मे जे बोलले तेच खरंय. कसं खरंय, ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई तीर्थयात्रा करत निघाले आणि नेवाशापर्यंत आले. आणि आल्यावर ज्ञानोबाच्या दर्शनाकरता सगळेच लोक येऊ लागले. आणि पैठणून येताना आणि एका परिवारातली माय माऊली आपली लेकर बाळ घेऊन दर्शनाला गेली. तिला सगळ्या पुरीच होते. आता त्या पुरी होत्या पण त्यातल्या एका पुरीनं पोरासारखे कपडे घातलेले. कोणासारखे, आता हल्ली पोरण पुरी कळतच नाही पण आपल्या उदाहरणातल्या सांग. पोरासारखे कपडे घातले आणि दर्शन घेतलं. ज्ञानोबाने हात लावला आणि सांगितलं बाळा उठ. बाळा उठ म्हटल्यानंतर आई म्हटली बाळा नाही बाळी. ज्ञानोबाने म्हटले तो आणि माय म्हणायची ती. तेव्हा मुक्ताबाईने त्या आईला जवळ घेतलं आणि सांगितलं अगं माझा ज्ञान दादा जे बोलला ना तेच आहे. नाही हो माझी मुलगी आहे. मुलगी जरी असली तरी माझा दादा बोलला ना बघ. काय महाराज संतांची ताकद आहे. लिंग देहामध्ये बदल झाला आणि श्रेयचा तो केला पुरुष. म्हणजे लटिके वचन नाही देह उदासीन. मग कसं बोलतात मधुरावाणी ओढी, Hare
मधुरावानी होती तुका म्हणे वाव पोटी. इथे मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं वाचेद्वारा गोड येतं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मद प्रेम. नामकरण्याचं वर्णन केलं. आपण सगळी माणसं बोलतो म्हणजे संतांना किती काळजी आहे. आपण कसं बोलावं हे त्यांनी सांगितलं. आपण कसं झोपावं हे त्यांनी सांगितलं. आपण किती झोपावं हे पण सांगितलं. म्हणजे काय विशेष आहे बघा. आपण काय खावं हे बी सांगितलं. कोणत्या टायमाला खावं ते पण सांगितलं. म्हणजे कसं बोलावं हे सुद्धा. फक्त एवढंच आपल्याला येत नाही याच्यामुळं घोटाळा आहे. म्हणजे हे सगळं माहिती आहे पण एवढं आपल्याला जमत नाही. नाव भरायची होईच बघा. तात आणि मवाळ बेतुले आणि रसाळ शब्द जैसे करुळ अमृत किंवा बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाची ठाई वाचे विठ्ठल हुकुमाई. काही नाही म्हणत. दुसऱ्याचं हित होईल असं बोलावं. दुसऱ्याचं वाटोळ होईल असं बोलू नये. आणि त्यापेक्षा आबोला धरावा. आणि आबोला जरी धरला तरी देवाबद्दल बोलावं. एकदा बोला विठोबर संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देवदासी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावाणी होते तुका म्हणे वाव पोटे. मी आपल्याला उत्तर दिलं. मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय. ज्यांच्या हृदयामध्ये गोड असतं त्यांच्या वाचेद्वारा गोड येत असतं. आणि आपल्या मुखाद्वारा गोड यावं याकरता भगवंताचं चिंतन ज्या संतांनी सांगितलं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर समर्पित सेवेला पूर्णविराम. चुकलं असेल तर क्षमा करा. बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक तासभर आपण सेवा केली. त्याचं कारण असं आहे बरीचशी मंडळी देहूला पायी जाऊन आलेली आहे आणि माणसं थकलेली असतात आणि थकल्यानंतर लय अंत पाहणं बरं नाही. आणि त्याकरता ही सगळी बाळगोपाळ आहे त्यांना घेऊन आपण 9 वाजलेले आहेत. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.